ठीक आहे, स्टार्ट करू आपण. आता काय बघणार आहे आपण? मेथड्स इन जावा. जावामध्ये किती टाईप्सच्या मेथड्स येतात आणि त्याच्यानंतर त्या कुठे कसे यूज होतात ते. ठीक आहे. मी सिंपल एक क्लास घेतो. सर तुमची स्क्रीन नाही दिसत आहे. ओके, 1 मिनिट. इज दॅट विजिबल? येस सर. ओके, ठीक आहे. एक क्लास घेतो मी. राईट क्लिक, न्यू. कोर जावा मध्ये आपल्या पॅकेज मध्ये आपण अजून एक क्लास घेऊ. त्या क्लासला नाव देऊ, आपल्या मेथड्स आहेत ना, तर ठीक आहे, मेथड्स इन जावा. ठीक आहे. पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन बाय डिफॉल्ट ऍड करून घेतो आणि फिनिश करतो. ठीक आहे. हा आपलं झालं नॉर्मल आपलं कोडचं हे सेटअप, सॉरी, बाय डिफॉल्ट कोड. आता आपल्याला काय करायचंय, मेन मेथडच्या आतमध्ये काय करायचंय तुम्हाला? तर ही मेन मेथड तुम्हाला दिसते, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन. याच्या पुढे एक स्टॅटिक कीवर्ड दिसतोय का? येस सर. हा, तर ह्या स्टॅटिक कीवर्ड वरती खूप इम्पॉर्टंट आहे. ज्या मेथडच्या पुढे स्टॅटिक असेल ती कोणती मेथड झाली? स्टॅटिक. आणि ज्या मेथडच्या पुढे जर आता मी समजा आणखी एक मेथड क्रिएट करतो इथे, पब्लिक void डेमो किंवा शो. ठीक आहे. आता ही एक मेथड आहे आणि ही एक मेथड आहे. तर दोन टाईपच्या मेथड्स असतात आपल्याकडे. एक असतात त्यामध्ये कोणत्या? स्टॅटिक मेथड्स. जे की आपली मेन मेथड पण कोणती आहे? आपली स्टॅटिक मेथड आहे. आणि ज्या मेथडच्या पुढे स्टॅटिक कीवर्ड यूज केला जातो त्या मेथड्स कोणत्या असतात? स्टॅटिक कीवर्ड. ज्या मेथडच्या पुढे स्टॅटिक कीवर्ड यूज होत नाही त्या कोणत्या मेथड? नॉन स्टॅटिक मेथड. ठीक आहे. आता स्टॅटिक आणि नॉन स्टॅटिक मध्ये डिफरन्स काय सांगतो? ज्या आता स्टॅटिक आहे, तुम्हाला कधी आता बघा, आपल्याला जर ही मेथड ऍक्सेस करायची असेल तर तुम्हाला मी फर्स्ट डे ला सांगितलं होतं बघा, की आपल्या कोडचं एक्झिक्युशन कुठे होतं? आपल्या मेन मेथड पासून. मेन मेथड पासूनच का होतं? कारण मेन मेथड साठी त्याला कोणताही क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करायची गरज पडत नाही. तर का गरज पडत नाही? तर त्याच्या पुढे आपण हा स्टॅटिक कीवर्ड लिहिलेला असतो, त्याच्यामुळं त्या मेन मेथड साठी आपल्याला त्या ऑब्जेक्टचा यूज करून किंवा ऑब्जेक्ट यूज करून त्याला ऍक्सेस करायला लागत नाही. तो डायरेक्टली बाय डिफॉल्ट आपला ऍक्सेस होतो. ज्या मेथडच्या पुढे हे स्टॅटिक कीवर्ड वापरलं जाईल ती मेथड झाली स्टॅटिक कीवर्ड. आणि त्या मेथडला जर ऍक्सेस करायचं असेल, म्हणजे यूज करायचं असेल किंवा कॉल करायचं असेल, तर आपल्याला त्या क्लासच्या ऑब्जेक्टची गरज नाही पडत. आता ते पण दाखवतो मी, की हा आपला क्लास नेमका आहे मेथड्स इन जावा. ठीक आहे. त्याच्यानंतर आता मला ही पब्लिक व्हॉइड शो नावाची मेथड ह्याच्यामध्ये ऍक्सेस करायची. ठीक आहे. हिला शो नावाच्या मेथडला कॉल करायचे, तर ती कॉल होती का ते फक्त चेक करा. cannot make a static reference, बरोबर आता, cannot make a static reference to the non-static method show from the type of methods in Java. आपला मेथड्स इन जावा नावाच्या क्लासमध्ये शो नावाची मेथड जी आहे ती स्टॅटिक नाही, त्याच्यामुळे ती ऍक्सेस होत नाही. तिला ऍक्सेस करायचं असेल तर कसं करावं लागेल? ऑब्जेक्टने. आता जावामध्ये कोणतीही गोष्ट जर ऍक्सेस करायची असेल तर तिचा ऑब्जेक्ट क्रिएट करावं लागतं त्या क्लासचं. समजा हा क्लास जावा आहे. ठीक आहे. मी अजून एक ह्याच्यामध्ये क्लास घेऊ शकतो असंच. डेमो. ठीक आहे. हे काढतो मी ड्रबल. घेतलं एक, अजून एक क्लास घेतला मी. असे किती पण क्लास घेऊ शकतो एका ह्याच्यामध्ये. फक्त पब्लिक क्लास एकच राहणार, समजा डेमो 2. आता जी आपली मेन मेथड असते ती आपल्या पब्लिक क्लासमध्ये असते, जो की पब्लिक क्लास का देतो आपण? तिथे एनिवेअर आपल्याला ही मेथड ऍक्सेस करण्यासाठी, JVM ला पण समजण्यासाठी आपण ह्याला पब्लिक करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हा स्टॅटिक रेफरन्स आहे. ह्या मेथडला आपल्याला कॉल करण्यासाठी कोणत्या गोष्टीची गरज पडली का? ऑब्जेक्टची
नाही करली. पण ज्या नॉन स्टॅटिक गोष्टी आहेत, व्हेरिएबल असेल किंवा काही पण असेल, त्या नॉन स्टॅटिक गोष्टींना ऍक्सेस करायचं असेल तर त्यांना आपल्याला क्लासचा ऑब्जेक्टच क्रिएट करायला लागतो. समजा मला आता ही शो नावाची मेथड ऍक्सेस करायची. आता बाय डिफॉल्ट तुम्ही बघा की ही एक मेथड आहे फक्त एवढी. त्याच्यानंतर हा ब्रॅकेट इथे स्टार्ट झालाय आणि हा कुठे क्लोज झालाय, इथे. आता आपल्याला काय करायचंय, ओके. आता हा एक क्लास आहे बघा एवढा, त्याच्यानंतर हा एक क्लास आहे, हा एक क्लास, आणि त्याच्यानंतर हा एक क्लास आहे आपला. ठीक आहे. इथे किती क्लास आहेत आपले, 3 क्लास आहेत. पहिला तर क्लास पब्लिक क्लास मेथड्स इन जावा, त्याच्यानंतर दुसरा आहे कोणता, डेमो, आणि त्याच्यानंतर कोणता आहे आपला, डेमो 1. ठीक आहे. असे 3 क्लास येतात. आता जर ह्या क्लासमध्ये मी काय करतो, फक्त आता ही मेथड बघा, ह्या कोणत्या क्लासमध्ये, पब्लिक मेथड्स इन जावा. ठीक आहे. हा क्लास कसा आहे, पब्लिक आहे. ह्याच्यामधली मेथड स्टॅटिक ही मेन मेथड आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्याला कॉल करायची गरज पडत नाही. पण याच्यानंतर दुसरी एक नॉन स्टॅटिक मेथड आहे की पब्लिक वॉइड शो नावाची. ती ऍक्सेस ह्याच्यामध्ये का होत नाहीये ते बघू आता. ठीक आहे. मी इथं ऍक्सेस करायला बघतोय, तिला ती होती का, नाही होते. का होत नाही ते, एकतर ती स्टॅटिक नाहीये किंवा तिला ऍक्सेस करायचं असेल तर तिथं काय लागेल, आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करायला लागेल ह्या क्लासचा. मग आता जर ह्या क्लासच्या मेथड्स बाकीच्या, आता ही मेथड त्याच्यात आहे, ही पण मेथड त्याच्यात आहे, स्टॅटिक असल्यामुळं हिला ऑब्जेक्ट करायची गरज नाही, पण हिला नॉन स्टॅटिक असल्यामुळे हिचा ऑब्जेक्ट क्रिएट करायची गरज पडते. तर मी काय करतो, ह्याच्या पुढे तर मी नॉर्मल स्टॅटिक केलं, तर बघा स्टॅटिक, बघा ते ऍक्सेस झाली, गेला एरर. ह्याच्यातून एकच की ज्या मेथडच्या पुढे स्टॅटिक लिहितात त्या मेथड्स आपल्या स्टॅटिक, आणि ज्या मेथडच्या पुढे स्टॅटिक लिहित नाहीत त्या नॉन स्टॅटिक मेथड्स असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आता जर नॉन स्टॅटिक गोष्टी ऍक्सेस करायच्या असतील तर कशा ऍक्सेस करायच्या, विथ ऑब्जेक्ट. आता ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा क्लासचा, माहिती कुणाला क्लासचा ऑब्जेक्ट कसा क्रिएट करतो. आता हा क्लास आहे, क्लासचं नेम घ्यायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट इज इक्वल टू न्यू, हा झाला त्या क्लासचा ऑब्जेक्ट. आता हा ऑब्जेक्ट क्रिएट होतो म्हणजे काय होतं माहिती का, आपल्या जी हीप मेमरी होती जेव्हीएमची, त्या जेव्हीएमच्या हीप मेमरीमध्ये काय झालं, एक असं सर्कल म्हणजे एक गोळा तयार झाला, एक मेमरी क्रिएट झाली, हे आपलं ऑब्जेक्ट क्रिएट झाला. त्याचा रेफरन्स कोणता आहे, हा ओबीजे नावाचा त्याचा आपला रेफरन्स व्हेरिएबल आहे, जो की त्या ऑब्जेक्टला रेफर करतोय आपल्याला, की तो त्या नावाने तिथे आपला ऑब्जेक्ट रेफर झालाय. ठीक आहे. तर आता जर मला त्या गोष्टीला काही पण ऍक्सेस करायची, आता ह्या क्लासमध्ये बघा काय केलं, ह्या क्लासमध्ये आपण ही मेथड लिहिली आहे. आता मी अजून एक मेथड लिहितो त्याच्यामध्ये, की बाबा पब्लिक डिस्प्ले. तर वॉइड म्हणजे नल असतं. आता तिला जर ऍक्सेस करायचं असेल तर कसं करावं लागेल, ऑब्जेक्ट डॉट, आता बघा तिथं दोन्ही मेथड्स आल्या, बघा ही डिस्प्ले दिसते मेथड्स इन जावा नावाची. त्याच्यानंतर अजून एक मेथड आपली कोणती आहे, एक फर्स्टली तर डिस्प्ले, नंतर शो नावाची मेथड आहे. शो नावाची मेथड दिसते इथे, दिसते सगळ्यांना. येस. आता जर ऍक्सेस करायचं असेल तर शो नावाची मेथड अशी कॉल करावं लागणार. तर आता तेच जर मला परत ऑब्जेक्ट डॉट, मला परत डिस्प्ले नावाची मेथड कॉल करायची. मेथड्स लिहिल्या आपण इकडे क्लासमध्ये, त्याला ऍक्सेस करायसाठी काय करायची गरज पडली, आपल्याला त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करायची गरज पडली. कारण त्याच्यामध्ये ऑब्जेक्टमध्ये जे म्हणजे ऑब्जेक्ट क्रिएट केल्याशिवाय त्या कोणत्याही क्लासच्या कोणत्याही गोष्टीला ऍक्सेस करता येत नाही. कळलं, ज्या नॉन स्टॅटिक गोष्टी असतात त्यांना. आता त्याच जागेवरती जर मी ते अजून एक मेथडच घेतो, तर ती स्टॅटिक केली तर त्या स्टॅटिकला ऑब्जेक्टची गरज पडणार नाही, ते ऑब्जेक्टनी पण ऍक्सेस होणार आणि विदाऊट ऑब्जेक्ट पण ऍक्सेस होणार. पब्लिक वॉइड स्टॅटिक वॉइड
रन नावाची मेथड. ह्याच्यामध्ये काय करतो मी, नॉर्मल एक लाईन प्रिंट करायला होतो फक्त, आय एम इन स्टॅटिक मेथड. ठीक आहे. आता बघा इथे देतो आय एम इन नॉन स्टॅटिक मेथड. फास्ट नाही होते ना. नाही सर. ऑल्सो ही पण आपली नॉन स्टॅटिक आहे. ठीक आहे. आता काय केलं आपण, 1 मिनिट. इथे काय केलं बघा, आपण काय केलं, त्या क्लासचं ऑब्जेक्ट घेतलं, त्या ऑब्जेक्टने आपण दोन्ही मेथड कॉल केल्या, शो आणि डिस्प्ले. पण ही जी स्टॅटिक नावाची जी पब्लिक स्टॅटिक व्हॉइड रन नावाची मेथड आहे, तर त्या मेथडला आपल्याला ऑब्जेक्टचा यूज करून पण ऍक्सेस करता येते आणि नॉन ऑब्जेक्टचं पण, म्हणजे विदाउट ऑब्जेक्टचं पण ऍक्सेस होते. बघा मी इथं ऑब्जेक्ट डॉट केलं तरी ती मेथड दिसणार आहे आपल्याला. कोणती, रन नावाची मेथड दिसली. अदरवाईज मी डायरेक्टली फक्त रन जरी लिहिलं इथं आणि 2 ब्रॅकेट दिले तरी आपली डायरेक्ट मेथड रन होणार. आता इथं जे ह्याने लिहिले आपण, आता आपला कोड स्टार्टिंगला काय होणार आहे, पहिल्यांदा आपण, मी जसं सांगितलंय तसं, पहिल्यांदा आपलं क्लासमध्ये, आपली पब्लिक क्लासमध्ये जाणार, मेन मेथड बघणार ते आहे का. मेन मेथड मध्ये गेला, मेन मेथड मध्ये स्टार्ट केलं की इथून आपल्याला स्टार्ट करायचं. आता तो आला खाली, पहिल्यांदा काय केलं, त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला त्याने. ह्या क्लासचा मेथड्स इन जावा नावाचा क्लास, त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करा, कारण त्याच्यातल्या गोष्टी वापरायच्यात आपल्याला. आता क्लासमध्ये काय काय बघा, क्लासचं ब्रॅकेट इथे चालू झालंय आणि कुठे संपलंय, इथे संपलंय. हे सगळं त्या क्लासच्या आतमध्ये. ही मेन मेथड त्याच्यात आहे, ही रन मेथड पण त्याच्यात आहे, डिस्प्ले मेथड पण त्याच्यात आहे, शो मेथड बी त्याच्यात आहे. आणि हे 2 क्लास सेपरेट आहेत खाली बघा, आहेत ना. आणि ह्या क्लासमध्ये मी पण लिहितो समथिंग, एक मेथड लिहितो फक्त, पब्लिक व्हॉइड 1. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये लिहितो आय एम इन डेमो क्लास. सॉरी, डेमो क्लास आहे ना, हो डेमो क्लास. ठीक, ऍज इट इज ह्याच्यात घेतो, 1चा इथं 2 करतो, आय मीन डेमो 1 क्लास. आता तुमच्या, आणि हा बघा इथं डायरेक्टली इथून स्टार्ट झाला. मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं की क्लासची कोणतीही गोष्ट ऍक्सेस करायची असेल, आता ह्या क्लासच्या आतमध्ये ही एक मेथड आहे, ह्या क्लासच्या आतमध्ये ही एक मेथड आहे, राईट आहे. 2 नावाची आपली मेथड आहे. त्या मेथडच्या आतमध्ये आपण एक स्टेटमेंट लिहिले फक्त हे. ठीक आहे. तर आता ह्याच्यामध्ये एक मेथड आहे, ह्याच्यामध्ये एक मेथड आहे. ह्या क्लासच्या कोणत्याही गोष्टी, मी तुम्हाला सांगितलं होतं की कोणतीही गोष्ट जर यूज करायची असेल क्लासची, तर त्यासाठी त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागतो. आता मी काय केलंय, फर्स्टली ह्या मेथड्स इन जावा मध्ये कोणते कोणते मेथड्स येतात, पब्लिक नाव, व्हॉइड शो नावाची एक मेथड आहे, डिस्प्ले नावाची एक मेथड आहे आणि रन नावाची मेथड आहे. आता जी पहिली जी शो नावाची मेथड आहे बघा, ती आपली नॉन स्टॅटिक आहे, त्याला आपल्याला ऑब्जेक्टनेच यूज करावी लागली. विदाउट ऑब्जेक्ट ती काय करत होती, एरर देत होती. मी परत दाखवतो बघा एरर देतोय का नाही. हे ती रेड लाईन दिसती, कारण ती नॉन स्टॅटिक आहे. पण जी रन नावाची मेथड आहे आपली, तिला बघा, रन नावाच्या मेथडला काहीच प्रॉब्लेम नाही आला.
रन नावाच्या मेथडला बघा काहीच प्रॉब्लेम नाही. रन नावाची मेथड आपण विदाऊट ऑब्जेक्टनी पण ऍक्सेस झाली आणि विथ ऍक्सेस ऑब्जेक्टनी पण ऍक्सेस झाली. बघा इथे विथ ऑब्जेक्टने ऍक्सेस केली आणि इथे नुसतं नाव लिहिली तरी ऍक्सेस झाली. कारण का ती काय आहे स्टॅटिक मेथड आहे. स्टॅटिक मेथडला कॉल करायला ऑब्जेक्टची गरज पडत नाही. ऑब्जेक्टनी पण कॉल होते आणि नॉन ऑब्जेक्टनी पण विदाऊट ऑब्जेक्ट पण ती आपल्याला कॉल होऊ शकते. ठीक आहे. तर आता ही पब्लिक स्टॅटिक ह्या 3 मेथड आहेत. बघा मी रन करतो प्रोग्राम. ह्या क्लास डेमो आणि क्लास डेमो 1 मधल्या एकही मेथड कॉल नाही होणार. ठीक आहे. बघा आय एम इन अ नॉन स्टॅटिक मेथड. पहिल्यांदा काय झालं ऑब्जेक्ट डॉट शो. शो नावाची मेथड कुठे आहे? ही मेथड आहे शो नावाची मेथड. याने काय केलं शो नावाची मेथड कॉल केली. त्याच्यामधलं काय प्रिंट झालं पहिल्यांदा आय एम इन अ नॉन स्टॅटिक मेथड झालं इथं. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट डॉट डिस्प्ले केलं. डिस्प्ले नावाची मेथड कुठे आहे? त्याच्या खाली बघा डिस्प्ले नावाची. त्याच्यामध्ये काय लिहिलंय सिस्टीम डॉट प्रिंटल आय एम इन अ नॉन स्टॅटिक मेथड. त्याच्यानंतर काय केलं आपण परत इथं बघा ऑब्जेक्ट डॉट रन. रन नावाच्या मेथड कुठे आहे? रन नावाची मेथड आपली इथं. आता ती स्टॅटिक आहे विथ नॉन स्टॅटिक पण आहे. आता आपण त्याला पहिल्यांदा काय केलं तर स्टॅटिकनी म्हणजे नॉन स्टॅटिक म्हणून ऑब्जेक्टनी रन केलं. बघा इथं पहिल्यांदा प्रिंट झालं आय एम इन अ स्टॅटिक मेथड. त्याच्यानंतर नॉर्मल रन लिहिलंय तरी पण काय आलंय आय एम इन अ स्टॅटिक मेथड. सेव्ह ना आउटपुट आहे. विदाऊट ऑब्जेक्ट जर कोणती गोष्ट ऍक्सेस करायची असेल तर तिला स्टॅटिक करावी लागते. ठीक आहे. आणि मेन मेथडला पण आपण ऑब्जेक्ट करून काय ऍक्सेस करत नाही कारण मेन मेथड पण आपण स्टॅटिक लिहितो. इथपर्यंत समजले. आता हा क्लास आहे आणि हा पण क्लास आहे. आता आपल्याला ही पण मेथड कॉल करायची आणि ही पण टू नावाची पण मेथड आपल्याला कॉल करायची. तर आता काय करणार परत आता तर क्लासच्या आपल्याला एखाद्या क्लासच्या जर गोष्टी ऍक्सेस करायच्या असतील तर आपण काय करतो त्या क्लासचं काय करावं लागतं ऑब्जेक्ट ना. Yes, sir. आता मी परत त्याचा क्लासचा ऑब्जेक्ट बनवतो. ठीक आहे. आता मी काय करतो ह्याच्या खाली लिहितो इथं ऑब्जेक्ट क्रिएट करतो. वरती केला तरी काही प्रॉब्लेम नाही तसं. तर तुम्हाला समजण्यासाठी आता हा डेमो आहे आणि हा क्लासचा ऑब्जेक्ट कशात करणार काय मेन मेथडच्या आतमध्येच क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करायला लागतो हे लक्षात ठेवा. ठीक आहे. अदरवाईज तुम्ही दुसऱ्या ह्याच्यात करू शकता पण त्याला तिथं परत कॉल द्यायला लागतो. आता मला ऑब्जेक्ट क्रिएट करायचा ह्या डेमो नावाच्या क्लासचा. मी कसा करणार डेमो D1 हा त्याचा रेफरन्स व्हेरिएबल आणि त्याच्यानंतर न्यू डेमो हा झाला त्याचा ऑब्जेक्ट. आता त्या D1 मध्ये ऍक्सेस होतात का बघा ती मेथड. ही जी 1 नावाची मेथड आहे ती बघा इथे ऍक्सेस होती का नाही. D1 डॉट D1 डॉट 1. 1 मिनिट. मेन मेथडच्या आतमध्ये गेलो आपण मेनच्या खाली आलो ना क्लासमध्ये करायला गेलो. इथे करावं लागेल ऑब्जेक्ट तसं ब्रॅकेट मी खाली बघितलं. ठीक आहे. D1 डॉट बघा ऍक्सेस झाली का. कोणती मेथडचं नाव काय 1 दिसली आली का इथं झाली ऍक्सेस. Yes. आता आपल्याला जसं डेमो क्लाससाठी केलं तसं डेमो 1 साठी पण सेमच असेल ना. डेमो 1 इज इक्वल टू सॉरी डेमो 1 D2 इज इक्वल टू आपण काय करू न्यू तर काय डेमो 1 ब्रॅकेट झाला त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट. आता ह्या D2 ने होईल का दुसरी मेथड ऍक्सेस. D2 मध्ये काय डेमो 1 मध्ये कोणती मेथड आहे 2 नावाची मेथड आहे. तर ती 2 नावाची मेथड ऍक्सेस करायसाठी काय करणार मी D2 डॉट बघा इथं आली की 2 नावाची मेथड आली ऍज इट इज कॉल केली. पण मला जर डायरेक्टली करायचं असेल तर होईल ती का बघा बरं झाली का नाही झाली का. द मेथड्स void is undefined type of the method in Java. कारण का ही मेथड आपल्या ह्याच्यामध्ये नाही मेन मेथड मध्ये पहिली गोष्ट ह्या क्लासमध्ये नाहीये. ही दुसऱ्या क्लासमध्ये मेथड आहे आणि तर ती स्टॅटिक पण नाही.
ठीक आहे, त्याच्यामुळे आता बघू, एकदा रन करून बघू. ह्या 1 आणि 2 मध्ये काय काय 1 मध्ये काय लिहिले आपण ह्या मेथडच्या आतमध्ये, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटल मध्ये आय एम इन अ डेमो पास क्रिएट प्रिंट होणार, आणि त्याच्यानंतर 2 मध्ये पण काय होणार, आय एम इन अ डेमो क्लास. रन करतो मी एकदा. बघा आता, आता हे तर आपलं आउटपुट आधीपासून नीट येणारच होतं. ठीक आहे, वरचं. आता खाली बघा काय झालं, ह्याच्यानंतर हा डेमो D1 नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट झाला बघा. तो ऑब्जेक्ट क्रिएट झाला, त्याच्या आतमध्ये काय होते, मेथड्स होते आपल्या. ठीक आहे, तर ते मेथड्सला ऍक्सेस करायला गेलं आपण, तो D1 ने आपण काय केलं, त्याला ऍक्सेस करतो. D1.1 वन नावाची मेथड कोणती आहे, ही. तर वन नावाच्या मेथड मध्ये काय लिहिले, आय एम इन अ डेमो क्लास. दिसतंय, आय एम इन अ डेमो क्लास आलं, म्हणजे ती कॉल झाली मेथड. त्याच्यानंतर दुसरं काय होतं त्याच्या पुढे आपलं, ऑब्जेक्ट डॉट रन. तर ऑब्जेक्ट डॉट, सॉरी, दुसरा ऑब्जेक्ट क्रिएट केला आपण, डेमो 1 ट्रू इज इक्वल टू न्यू डेमो 1 ऑब्जेक्ट क्रिएट झाला. परत ऍक्सेस कशाला केलं, 2 नावाच्या मेथडला. तर झाली 2 नावाची मेथड ऍक्सेस. हे झालं आय एम इन अ डेमो 1 प्लस. दिसतंय, आय एम इन अ डेमो 1. दुसऱ्याला कॉल केला, कळलं. तर मेन याच्यामध्ये काय आहे की कोणत्याही क्लास नॉन स्टॅटिक गोष्टीसाठी ऍक्सेस करायचं असतील, नॉन स्टॅटिक गोष्टी क्लास मधल्या कोणत्याही क्लासमध्ये, तर त्यांना आपण विथ क्लास, सॉरी, विथ ऑब्जेक्टनीच फक्त ऍक्सेस करू शकतो. जर पण त्यांना जर स्टॅटिक केलं तर विदाउट, ज्या स्टॅटिक गोष्टी असतात तर त्यांना विदाउट ऑब्जेक्ट पण आपण ऍक्सेस करू शकतो. समजलं इथपर्यंत? हो सर. तुमची स्क्रीन नाही दिसत. ठीक आहे, आता काय झालं, आपण स्टॅटिक नॉन स्टॅटिक बघितलं. आता तुम्हाला मी थेरॉटिकल सांगतो की ऍक्च्युअल स्टॅटिक नॉन स्टॅटिक. प्रॅक्टिकल बघितलं आपण आता की प्रॅक्टिकल स्टॅटिक कोणत्या गोष्टी असतात, नॉन स्टॅटिक कोणती गोष्टी असतात. याच्यामध्ये स्टॅटिक मेथड आणि स्टॅटिक, ही स्टॅटिक मेथड आहे मेन मेथड. त्याच्यानंतर रन नावाची आपली बघा स्टॅटिक आहे. ज्या मेथडच्या पुढे आपण स्टॅटिक कीवर्ड वापरतो ती झाली स्टॅटिक, आणि ज्या मेथडच्या पुढे आपण स्टॅटिक कीवर्ड युज नाही करत ती कोणती, नॉन स्टॅटिक मेथड. ठीक आहे, आता पुढे थेरॉटिकल बघू. दिसतंय सगळ्यांना? येस सर. ठीक आहे. फर्स्टली मेथड्स आहे ना, जावामध्ये मेनली 2 टाईपच्या मेथड्स आहेत. एक म्हणजे कोणते, एक स्टॅटिक मेथड्स आणि दुसरे म्हणजे नॉन स्टॅटिक मेथड्स. ठीक आहे, आता मेथड्स मध्ये डिफरन्स बघा की स्टॅटिक आणि नॉन स्टॅटिक मध्ये डिफरन्स काय. ठीक आहे, तुम्हाला मी दाखवलं की स्टॅटिक मेन मेथड म्हणजे आपली स्टॅटिक मेथड, आणि बाकीच्या रॅन्डम नॉर्मली मेथड्स असतात ज्या पुढे स्टॅटिक कीवर्ड नसतो, ते म्हणजे नॉन स्टॅटिक. तर फर्स्ट डिफरन्स काय आहे, ज्या मेथडच्या पुढे स्टॅटिक कीवर्ड असतो त्या म्हणजे आपल्या स्टॅटिक मेथड, आणि जसं की मेन मेथडच्या पुढे स्टॅटिक कीवर्ड आहे आपला. तसंच नॉन स्टॅटिक मेथड म्हणजे ज्या मेथडच्या पुढे स्टॅटिक कीवर्ड नसतो त्या झाल्या आपल्या नॉन स्टॅटिक मेथड्स. आता पुढे स्टॅटिक मेथडला मेन मधून डायरेक्टली कॉल करू शकतो. आता मी तुम्हाला दाखवलं होतं की डायरेक्टली इथे बघा, ही रन नावाची स्टॅटिक मेथड होती, बरोबर आहे. हिला आपल्याला आता ह्या बाकीच्यांना बघा, ऑब्जेक्ट डॉट शोने झाली, ऑब्जेक्ट डॉट हिने झाली. त्याच्यानंतर ही रन नावाची मेथड ऑब्जेक्टनी रन झाली इथे, आणि त्याच्या खाली बघा नुसते रन लिहिले मी, तरी पण ती कॉल झाली. तर त्या मिनिंगचं हेच काय आहे की स्टॅटिक मेथड्स मधून फक्त स्टॅटिक गोष्टींनाच आपण ऍक्सेस करू शकतो, आणि स्टॅटिक मेथड्सला मेन मधून डायरेक्ट कॉल करू शकतो. मग डायरेक्टली मेन मधून आपण कॉल केलाय बघा, ही मेन मेथड आहे, त्याचं ब्रॅकेट इथून स्टार्ट झाले बघा, आणि इथे एंड झाले. डायरेक्टली मेन मेथड मध्ये तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकता. झाले, कॉल करता आलं, कळलं त्याचं. आणि त्याच्यानंतर पुढे नॉन स्टॅटिक मेथड्सला कॅनॉट बी ऍक्सेस कॉल फ्रॉम द स्टॅटिक मेथड. आता ही मेन मेथड आपली काय आहे, नॉन स्टॅटिक आहे. तर ह्या नॉन स्टॅटिक मेथड मधून जर, सॉरी, ही आपली मेन मेथड ती स्टॅटिक मेथड आहे, पण त्या मेन मेथड मधून नॉन स्टॅटिक गोष्टी, जसं की ही पब्लिक वॉइड शो नावाची नॉन स्टॅटिक गोष्ट आहे, याच्या पुढे स्टॅटिक आहे का, नाही. तर ही शो नावाची मेथड कॉल करू शकत नाही आपण डायरेक्टली. मी आता इथं मी मगाशी पण लिहिलं होतं, नॉर्मल शो लिहिलं तर बघा एरर येतं, कारण का, तर ती नॉन स्टॅटिक आहे, त्याच्यामुळे तिला आपल्याला ऑब्जेक्टनीच ऍक्सेस करावं लागणार आहे. ठीक आहे, सेव्ह केलं, बघा काय एरर येत आहे, कॅनॉट मेक अ स्टॅटिक रेफरन्स नॉन स्टॅटिक मेथड शो फ्रॉम द टाइप ऑफ, म्हणजे क्लासचं नाव. ठीक आहे, ठीक आहे, त्याच्या पुढे आता
स्टॅटिक मेथड मधून फक्त स्टॅटिक गोष्टींनाच ऍक्सेस करू शकतो. आता आपण जसं बोललो होतो की स्टॅटिक रन नावाची मेथड स्टॅटिक होती. जी रन नावाची मेथड जी स्टॅटिक होती ती बघा इथं कॉल केली मी आणि ती स्टॅटिक आहे त्याच्यामुळे करता आली. पण बाकीच्या मेथड्सला काय येतो? एरर येतो. कारण का त्या नॉन स्टॅटिक येतात. पुढे त्याच्यानंतर नॉन स्टॅटिक गोष्टींना इन्स्टन्स व्हेरिएबल किंवा मेथड्स असे म्हणतात. इन्स्टन्स व्हेरिएबल्स म्हणजे तेवढ्या पुरतेच मर्यादित असतात आपल्याला. त्याच्यामुळे ते आता ह्या क्लासच्या ज्या मेथड्स आहेत त्या मेथड्स ज्या क्लासच्या होत्या आपल्या D1 किंवा डेमो 1 किंवा ह्याच्या डेमोच्या ह्याच्या पुरत्याच मर्यादित राहिल्या. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपण काय म्हणतो नॉन स्टॅटिक गोष्टी कोणत्या येतात त्या फक्त कशासाठी इन्स्टन्स असतात. इन्स्टन्स मध्ये तात्पुरते तेवढे याच्या एरियाच्या त्या टाइम मध्येच हे असतात ऍक्टिव्ह असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टॅटिक गोष्टी विदाऊट ऑब्जेक्ट और विथ ऑब्जेक्ट सुद्धा ऍक्सेस होऊ शकतात. जसं की मी ते दाखवलं की ही जी रन नावाची मेथड होती ही ऑब्जेक्टनी बी रन होती आणि विदाउट ऑब्जेक्ट पण काय होती कॉल होती. ठीक आहे. बघा इथं दोन्ही वेने केली आहे. इथं डबल बी आले बघा. आय एम इन स्टॅटिक मेथड, आय एम इन स्टॅटिक मेथड. रन मेथड काय आलं डबल कॉल झाली. तर त्यांचं काय सांगणं आहे की विथ ऑब्जेक्ट आणि विदाउट ऑब्जेक्ट पण आपण स्टॅटिक मेथड ऍक्सेस करू शकतो. तसंच नॉन स्टॅटिक गोष्टींना फक्त त्यांच्या क्लासचा ऑब्जेक्टच ऍक्सेस करू शकतो. जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं नॉन स्टॅटिक गोष्टींना फक्त त्यांच्या क्लासनेच ऍक्सेस करू शकतो आपण. त्याच्यापुढे स्टॅटिक आता पुढचं स्टॅटिक मधून फक्त स्टॅटिक गोष्टींनाच ऍक्सेस घेऊ शकतात आणि नॉन स्टॅटिक गोष्टीमधून स्टॅटिक व नॉन स्टॅटिक गोष्टींना सगळ्यांना ऍक्सेस घेऊ शकतात. आणि ह्याचा मिनिंग काय? या नॉन स्टॅटिक गोष्टी आहे. ठीक आहे. आता हा जो डेमो आहे ह्या डेमोच्या आतमध्ये जर मला ही रन नावाची मेथड आहे तर ती ऍक्सेस करायची असेल म्हणजे कॉल करायची असेल. चला, वरती आता काय केलंय आता आपली ह्याची जी मेथड आहे ही डेमो 1 आणि डेमो 2 क्लासेस आहेत ती जरा थोडं साईडला ठेवा. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं त्यांचं मेन म्हणणं काय आहे की नॉन स्टॅटिक गोष्टीमधून स्टॅटिक आणि नॉन स्टॅटिक गोष्टींना ऍक्सेस करू शकतात. आता नॉन स्टॅटिक मेथड्स कोणत्या आहेत आपल्या पब्लिक व्हॉइड शो. ठीक आहे. त्याच्यामधून आता ह्या मेथडच्या आतमधून आपल्याला काय करायचे ह्या रन नावाच्या मेथडला काय करायचे कॉल करायचे. मी सिंपल रन करतो. विदाउट ऑब्जेक्ट होती का रन ते चेक करू आपण. झाली रन आलाय का एरर त्याच्या कुठं काही तेच त्यांचं म्हणणे की नॉन स्टॅटिक मधून तुम्ही स्टॅटिक गोष्टीला करू शकता. आता तुम्हाला सिंपल एक्झाम्पल देतो नॉन स्टॅटिक आणि स्टॅटिकचं. तुमच्या घरामध्ये एक टीव्ही आहे. ठीक आहे. तुमचं घर आणि तुम्ही तुम्ही म्हणजे काय येतात ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. तुम्ही म्हणजे ऑब्जेक्ट येतात तो टीव्ही आणि तुमचा फोन आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो तुमचा जो टीव्ही आहे तो अख्खी फॅमिली ऍक्सेस करते बरोबर आहे. तर सगळी फॅमिली जी ऍक्सेस करते तो झाला आपला स्टॅटिक मेथड. ठीक आहे. जी की कुणी पण त्याला युज करू शकतो आपल्या फॅमिलीमध्ये जाऊन. ठीक आहे. पण टीव्ही सगळ्यांसाठी कॉमन राहणार आहे. जसं तुम्ही टीव्ही युज करताय तर समजा तुमच्या घरातलं दुसरं कोणीतरी चॅनल चेंज केला समजा मॅच लावली तर सगळ्यांसाठी चेंज होणार आहेत ना ते. ठीक आहे. त्याच्या उलट नॉन स्टॅटिक गोष्टी म्हणजे कशा तुमचा मोबाईल फोन. ठीक आहे. जो की फक्त तुमचा पर्सनल आहे. तो बाकीकडे कुठे ऍक्सेसिबल आहे का नाही. तर ती झाली नॉन स्टॅटिक आणि आपलं हे झालं स्टॅटिक. ठीक आहे. स्टॅटिक काय झालं आपला टीव्ही आणि आपण झालो ऑब्जेक्ट. आता मला सांगा तुमचा फोन तुम्हीच फक्त ऍक्सेस करू शकता राईट आहे. म्हणजे तुम्ही जो फोन युज करताय तो फक्त तुम्हीच युज करू शकता. मग फक्त ऑब्जेक्टनीच तुमचा फोन निघायला अख्खा युज होतोय. ठीक आहे. मग तुमच्यानीच तुमचा फोन अख्खा युज होतोय. पण जो टीव्ही आहे तो टीव्ही काय करतायत सगळे ऍक्सेस करतायत. जसे की तुम्हाला मी म्हटलं होतं की रन नावाची मेथड आपली स्टॅटिक आहे. ठीक आहे. तर ही रन नावाची मेथड बघा ना इथं आपण ह्याच्यावरती शो नावाची मेथड आहे इथं बी कॉल केली तिला. त्याच्यानंतर मी इथे बी कॉल करू शकतो. पण ह्या स्टॅटिक मधून मी ह्या डिस्प्ले नावाच्या मेथडला नाही कॉल करू शकत. आणि ही स्टॅटिक मेथड आहे रन. मी जशी त्यांनी हे केलं तशी शो नावाचं मी नुसतं शो लिहितो इथे. होती का ऍक्सेस बघ आला इथे रेड लाईन काय सांगते कॅनॉट मेक अ स्टॅटिक. कारण का ती स्टॅटिक मेथड नाही.
नॉन स्टॅटिक गोष्टी स्टॅटिक मधून ऍक्सेस होत नाहीत, त्याला ऑब्जेक्ट यूज करूनच ऍक्सेस करावं लागतं. कळलं? मग समजा मला तुमचा फोन ऍक्सेस करायचा असेल तर मला तुमचा ऍक्सेस घ्यावा लागेल ना, की तुमच्याकडून ऍक्सेस घेऊन मगच म्हणजे ऑब्जेक्टचीच परमिशन घेऊन मी ते ऍक्सेस करू शकतो ना. तसंच याच्यामध्ये पण आहे, कोणताही नॉन स्टॅटिक गोष्टी त्या तुम्हाला ऑब्जेक्ट यूज करूनच ऍक्सेस कराव्या लागतात. पण ज्या स्टॅटिक गोष्टी असतात, जसं की आपल्या घरातला टीव्ही, तो आपला स्टॅटिक झाला, तो सगळेजण ऍक्सेस करतात, तो सगळ्यांसाठी सेम राहतो. ते झालं स्टॅटिक. ठीक आहे, त्याच्या पुढे आता बघा, मेनच्या बाहेर आपण व्हेरिएबल डिक्लेअर करू शकतो, पण फक्त स्टॅटिक व्हेरिएबल मेन मधून ऍक्सेस करता येतो. नॉन स्टॅटिक व्हेरिएबल मेन मधून ऍक्सेस करता येत नाही. ते पण दाखवणार. आता आपण काय केलंय, ह्या क्लासमध्ये इथे एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो मी, इंट a इज इक्वल टू 10. आणि त्याच्यानंतर अजून एक करतो, स्टॅटिक इंट b इज इक्वल टू 20. आता हा स्टॅटिक व्हेरिएबल आहे आणि हा स्टॅटिक, तुम्हाला मी म्हटलं होतं आता की स्टॅटिक गोष्टी सगळीकडे ऍक्सेस होतात. तर आता मला जर हा ए यूज करायचा असेल बाकीच्या सगळीकडे, तर हा ए यूज होईल का हे यूज होईल? कारण मी आधी म्हटलं होतं की नॉन स्टॅटिक गोष्टी ऍक्सेस होत नाहीत, त्या फक्त तेवढ्या पुरत्याच असतात, त्या इन्स्टन्स असतात. तर मला जर त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू इथे करायची, की आता समजा काय करायचं, मला इथे एक हिरन नावाची मेथड आहे, त्याच्यामध्ये तिला ऍक्सेस करायचे. मला ऍक्सेस काय करायचे, मला प्रिंट करायचे त्या बी ची व्हॅल्यू. मी नॉर्मल इथं बी ऍड केला, बघा तो ऍक्सेस झाला. इथं कोणता एरर आहे का? हा बी ऍक्सेस झाला. पण जर मला सेम ए ऍक्सेस करायचा, बघा इथे येतं झालं, कॅनॉट मेक अ स्टॅटिक रेफरन्स ऑन नॉन स्टॅटिक. कळलं इथपर्यंत? Yes, sir. हा नॉन स्टॅटिक आहे, हा ऍक्सेस झाला का? नाही झाला, कारण तो पर्सनल फक्त ह्या ऑब्जेक्टनीच यूज होणार. जर आता मेथड्स ऑफ ऑब्जेक्ट जर मी त्याला ऍक्सेस केला, इथंच ऍप ऍक्सेस करतो. पहिली गोष्ट स्टॅटिक मध्ये तिथं ऍक्सेस करतो. कसा करावं लागेल मग? ऑब्जेक्ट येतो, ऑब्जेक्ट डॉट ए असा ऍक्सेस करावा लागेल. ते पण कसं, ह्या मेथडच्या आतमध्ये त्याचा ऑब्जेक्ट करावा लागेल. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, परत इथं हे करावं लागेल, आपल्याला लिहावं लागेल असं सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. त्याच्यानंतर आता तो कोणत्या याच्यामध्ये आपल्या मेथड्स इन जावा मधला आहे, तर जावाचा ऑब्जेक्ट कोणता आहे? ऑब्जेक्ट. ठीक आहे, हा ऑब्जेक्ट यूज करायला लागेल आणि इथे ऑब्जेक्ट लिहित आहे. बघा गेला काय एरर, झाला ऍक्सेस. आता तो ए ची व्हॅल्यू प्रिंट होणार, पण कशी? त्या ऑब्जेक्ट थ्रू, म्हणजे तुमच्या थ्रू तुमचा फोन ऍक्सेस करणे, म्हणजे आपण ऑब्जेक्ट थ्रू सगळ्या गोष्टी ऍक्सेस करणे. ठीक आहे, तुमच्या फोन मधलं समजा मला व्हॉट्सअप बघायचं आहे पर्सनल, ते सगळं काय व्हॉट्सअप किंवा काय कंटेंट बघायचंय, काय सगळं असेल ते तुमच्याकडे तो, तर तो तुम्हाला ऍक्सेस करूनच मला करावं लागेल. पण जर तुमचा टीव्ही बघायचा असेल तर मला डायरेक्टली येऊन तुमच्या घरात बसलं तरी टीव्ही दिसणार आहे. त्यासाठी मला बाकीचा ऍक्सेस करायची गरज नाही डायरेक्टली, बाकी तो कारण सगळ्यांसाठी कॉमन आहे. कळलं? हो. ह्याच्यामध्ये काही कोणाला काय प्रॉब्लेम? काजल समजते का रे? काजल, हो सर. हो. ठीक आहे. आता पुढे, आता ह्याच्यात एक्झाम्पल आहे, व्हॉट इज द स्टॅटिक अँड नॉन स्टॅटिक व्हेरिएबल आणि मेथड. ठीक आहे, व्हेरिएबल आणि मेथड हे दोन स्टॅटिक असतात. ते काय येतात ते मी सिंपल रीड करतो, जे एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं होतं तेच आहे. बघा, घर एक आपला क्लास आहे. ठीक आहे, म्हणजे आता तुम्ही इमॅजिन करा, आपल्या ह्याच्यामध्ये इथं हा मेथड्स इन जावा हा एक क्लास येते, म्हणजे आपलं घर आहे. घर हे आपला एक क्लास आहे, एक्झाम्पल क्लास बंगला. ठीक आहे, घरामध्ये एक टीव्ही आहे, तो सगळ्यांसाठी कॉमन असतो, बरोबर आहे? टीव्ही सगळ्यांसाठी कॉमन असतो. सगळे माणसं आपल्या क्लासचे ऑब्जेक्ट्स आहेत. आता आपण जे फॅमिलीतले मेंबर्स आहेत ते आपण कोण येतात, मग म्हटलं तो ऑब्जेक्ट्स आहेत. आणि सगळे ऑब्जेक्ट्स घरातील टीव्हीला ऍक्सेस करू शकतात. सगळे ऑब्जेक्ट घर टीव्ही बघू शकतात, म्हणजे ते काय करतायत, ऍक्सेस करू शकतात. म्हणजेच टीव्ही हा स्टॅटिक आहे आणि घरातील सगळ्या ऑब्जेक्टसाठी
तो कॉमन आहे. ठीक आहे, बरोबर. बघा तेच आहे, म्हणजेच टीव्ही हा स्टॅटिक आहे घरातील सगळ्या ऑब्जेक्टसाठी. स्टॅटिक म्हणजे तो सगळ्यांसाठी कॉमन आहे. कोणत्याही ऑब्जेक्टने स्टॅटिक व्हेरिएबलवर केलेला चेंज हा बाकीच्या ऑब्जेक्ट पण बघू शकतात. आता तुम्हाला मी म्हटलं होतं की स्टॅटिक व्हेरिएबल्स वरती किंवा स्टॅटिक मेथड वरती काहीतरी चेंज केला, तो सगळ्यांसाठी चेंज होणार आहे. जसा स्टॅटिक व्हेरिएबल सगळीकडे ऍक्सेसिबल आहे, मी ते बी म्हटलं होतं. त्याच्यानंतर जर टीव्ही मध्ये आता जसं स्टॅटिक व्हेरिएबल आहे, तर तेच इथे एक्झाम्पल आहे की जर टीव्ही वरती जर आपण एखादी सिरियल बघतोय समजा, तर सिरियल सुद्धा आपण डायरेक्ट चेंज केलंय का घरातल्या कुणी पण एका ऑब्जेक्टनी चेंज केलं की मॅच लावली, आपली जी क्रिकेट असते ती क्रिकेटची मॅच लावली, तर सगळ्यांसाठी चेंज होणार आहे ना ते, एकासाठी होणार आहे का? नाही होणार. मग तेच आहे, द स्टॅटिक व्हेरिएबलवर केलेला चेंज हा बाकी ऑब्जेक्टला पण बघू शकतात, कारण तो सगळ्या ऑब्जेक्टसाठी कॉमन आहे. जर टीव्हीवर आयपीएल चालू असेल पण पप्पांनी जर न्यूज लावल्या, तर घरातील सगळ्या व्यक्तींना आपल्याला काय न्यूजच दिसणार आहे. त्यामुळे टीव्ही हा स्टॅटिक मेथड किंवा व्हेरिएबलचं एक्झाम्पल झालं. पण या उलट प्रत्येक माणसाकडे व्यक्तीकडे त्याच्या काही पर्सनल गोष्टी आहेत, म्हणजे जसं की मोबाईल, तर प्रत्येक ऑब्जेक्टकडे स्वतःचा मोबाईल सेपरेट असतो, राईट आहे. व कोणत्याही व्यक्तीला एकमेकांचा मोबाईलचा ऍक्सेस नाहीये. आता ज्याचा त्याचा स्वतःचा फोन आहे, कुणालाही कुणाचा या मोबाईलचा ऍक्सेस नसतो. म्हणजेच मोबाईल हा एक नॉन स्टॅटिक व्हेरिएबल आला, कारण मोबाईल हा स्वतःच्या ऑब्जेक्ट शिवाय दुसरा कोणताही ऑब्जेक्ट ऍक्सेस करू शकत नाहीये. ठीक आहे, म्हणजे घरातल्या तुमच्या एका मेंबर सोबत दुसरा मेंबर तुमचा मोबाईल ऍक्सेस करू शकतो का? नाही करू शकत, कारण का ती नॉन स्टॅटिक गोष्ट आहे, ती ऍक्सेस करू शकत नाही. म्हणजेच मोबाईल हा एक नॉन स्टॅटिक व्हेरिएबल झाला, कारण तो मोबाईल त्याच्या स्वतःच्या ऑब्जेक्ट शिवाय दुसरा कोणत्याही ऑब्जेक्टला ऍक्सेस करू शकत नाही. त्याच्यानंतर पुढे, नॉन स्टॅटिक व्हेरिएबल ऍक्सेस करण्यासाठी त्याच्या स्वतःच्या क्लासच्या ऑब्जेक्टची मदत घ्यावी लागेल, बरोबर आहे. आता नॉन स्टॅटिक गोष्टी ऍक्सेस करायच्या, समजा तोच फोनचा ऍक्सेस करायचा आहे मला, तर काय करावं लागेल, मला त्या क्लासचा म्हणजे त्या घराचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल, आणि त्या घराचा ऑब्जेक्ट क्रिएट करून मला काय करायला लागेल, त्याचा ऍक्सेस करावा लागेल. तेच आहे बघा, जर नॉन स्टॅटिक व्हेरिएबल ऍक्सेस करण्यासाठी त्याच्या स्वतःच्या क्लासच्या ऑब्जेक्टची मदत घ्यावी लागेल, कारण दुसरे कोणतेही ऑब्जेक्ट त्या नॉन स्टॅटिक व्हेरिएबलला ऍक्सेस करू शकत नाही. मग त्यामुळे घरामध्ये टीव्ही हा स्टॅटिक आहे, मोबाईल हे नॉन स्टॅटिक आहे, व आपण सगळे ऑब्जेक्ट आहे, व आपली फॅमिली हे घर हा क्लास आहे. नॉन स्टॅटिक गोष्टी ह्या ऑब्जेक्टच्या पोटामध्ये असतात. नॉन स्टॅटिक गोष्टी म्हणजे आता हीप मेमरी असते आपली, त्या हीप मेमरीमध्ये डायरेक्टली मेमरी अलोकेशन होते जर मेन मेथड वगैरे आपण दिली तर, किंवा जे स्टॅक फ्रेम्स पुश होतात त्या. पण जर तुम्ही एखादी गोष्ट नॉन स्टॅटिक बनवताय, तर तिला हीप मध्ये ऑब्जेक्ट बनतो, ऑब्जेक्टच्या आतमध्ये जागा भेटते. आणि ह्या ज्या स्टॅटिक असतात त्या ऑब्जेक्टच्या आतमध्ये नसतात आपल्या, त्या डायरेक्टली आपल्या मेमरीवरतीच असतात. तर नॉन स्टॅटिक गोष्टी, ठीक आहे, सोबत जर आपण ऑब्जेक्ट व्यक्ती नसेल तर नॉन स्टॅटिक मोबाईल कधीच ऍक्सेस होणार नाही. जर तुम्हीच नसताल तर तुमचा मोबाईल दुसरं कोणी ऍक्सेस करायला गेला तर भेटेल का, त्याला करता येईल का? नाही. त्याचा टीव्ही आपण सगळे ऍक्सेस करू शकतो. ते स्टॅटिक आणि नॉन स्टॅटिकचा डिफरन्स. आणि ऑब्जेक्ट हा दोन्ही स्टॅटिक आणि नॉन स्टॅटिक गोष्टींना ऍक्सेस करू शकतो. जसं की मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं, ऑब्जेक्टनी रन पण मेथड केली आणि नॉर्मल पण आपली रन मेथड रन झाली. ठीक आहे, आता पण काय प्रॉब्लेम मुलाला समजतंय? हो सर. ठीक आहे, लॅपटॉप घेऊन जॉईन झालाय का तुम्ही, सानिका, काजल? लॅपटॉप आहे का जवळ? नाही सर. काजल तुझ्याकडे? नाही सर, मी बाहेर आहे. ओके. आणि प्रांजल? येस सर. ठीक आहे, एक काम कर, स्क्रीन शेअर कर, मी कोड कर सांगतोय तुला, तो कोड कर, ठीक आहे. जसं मी तुला नॉन स्टॅटिक स्टॅटिक सांगितलं ना, तसंच एक कोड कर, मला जमते का तुला बघू दे तुम्हाला, ठीक आहे. मी स्क्रीन स्टॉप करतो. कर स्क्रीन शेअर.
प्रांजल कर ना स्क्रीन शेअर. यस सर. कर क्लिक ओपन क्लास के नवीन. ठीक आहे. आता हे बघ काय केलं आपण पब्लिक क्लासमध्ये आपण पब्लिक क्लास मेथड्स इन जावा घेतलं. ठीक आहे. आता आपल्याला मेन मेथड मध्येच हे करावं लागेल. एक मेन मेथड डिक्लेअर करावं लागेल जी की स्टॅटिक मेथड आहे. ठीक आहे. तर स्टॅटिक मेथड असल्यामुळे आपल्याला त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करायची गरज पडत नाही कारण डायरेक्टली आपला जेव्हीएम मेन मेथड डायरेक्टली सर्च करतो. त्याच्यामुळे आपल्याला त्याची गरज पडत नाही. तर ठीक आहे. लिहा तर मेन मेथड लिही. पब्लिक स्टॅटिक void main. त्याच्या पुढे स्ट्रिंग आता अजून एक क्लास घे खाली. पब्लिक क्लास मेथड्स इन जावा आहे ना, तर त्याचं ब्रॅकेट झाल्याच्या नंतर एक क्लास घे आता खाली. त्याच्या खाली ते मेथडच्या आतमध्ये क्लासच्या आत क्लास कसं होईल रे? खाली क्लासचं ब्रॅकेट बघ कुठं संपते. हा त्याच्या खाली अजून एक क्लास घे आता. क्लास त्याला नेम दे एखादं सिम्पल 1 or 2 कर नाही तर क्लास 1 कर. क्लास 1 आवाज येत नाही का? प्रांजल. आता येते का आवाज? हा क्लास 1 कर फक्त सिम्पल आणि ब्रॅकेट दे. प्रांजल माईक बंद आहे तुझा. सर आवाज येतोय का? हो ते काय झालं? हा क्लास 1 तर तिथे क्लास 1 नाव दे आणि त्याच्या खाली परत क्लास 2 आहे. क्लास 1 फक्त 1 येईल ना तिथे. ब्रॅकेट एंटर. त्याच्या खाली परत ते ब्रॅकेट झाल्याच्या नंतर अजून एक क्लास घे. क्लास 2 घे त्याच्या खाली आणि त्याच्यामध्ये काय कर एक मेथड डिक्लेअर कर. क्लास 1 मध्ये एक कर, क्लास 2 मध्ये एक कर. एक सिंपल एक मेथडचं नाव लिही.
पब्लिक वॉइड हा ऍडिशन कर. पब्लिक वॉइड नाही तर ऍडिशन नको करू. नॉर्मली काहीतरी नाव दे. पब्लिक वॉइड डेमो 1 कर आणि त्याच्यानंतर खाली पब्लिक वॉइड डेमो 2 कर असं कर. सर स्क्रीन दिसतीये ना? हो दिसते दिसते. थोडस स्लो चाललंय फक्त. ठीक आहे चालेल, काय प्रॉब्लेम नाही. पब्लिक वॉइड डेमो 1 कर तिथे किंवा ऍड कर, काय तुझ्याने करते. ठीक आहे, हा डेमो 1 त्याच्यामध्ये ब्रॅकेट, त्याच्या पुढे आपल्या ह्याच्यामध्ये सिम्पल लिही की आय एम इन अ डे 1 क्लास. त्याच्यात नाही येणार ना रे. पुढे पुढे ब्रॅकेटच्या आतमध्ये येईल ना, मेथडच्या आतमध्ये. मेथडची बॉडीच हे नाही केली ना तू. ब्रॅकेट दे ना मेथड्सला. पुढे ब्रॅकेट येईल ना. दिली सर. कर्ली ब्रॅकेट मध्ये येईल ना. वरची मेथड बघ बरं. पब्लिक स्टॅटिक वॉइड मेनची, तिच्या पुढे कसं आहे. पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन, त्याच्यानंतर ते 2 ब्रॅकेट झाले हा. त्याच्या आत लिही आता सिस्टम डॉट प्रिंट एल एन मध्ये. एंटर कर. त्याच्यामध्ये डबल कोट्स मध्ये काय लिहायचं. डबल कोट्स मध्ये ऍज इट इज दाखवायचं आहे ना आपल्याला. त्याच्यामध्ये लिही आय एम इन 1 क्लास. ऍज इट इज सेम मेथड कॉपी कर. डेमो 1 च्या वेळी डेमो 2 कर आणि खाली ऍज इट इज पेस्ट कर त्या ब्रॅकेटच्या आतमध्ये. एंटर कर. पेस्ट कर. आता डेमो 1 च्या ऐवजी डेमो 2 कर आणि इथे काही चेंज होईल. आय एम इन अ 2 क्लास. ठीक आहे, सेव्ह कर. हा, आता काय करायचं आपल्याला. आता आपल्याला क्लास 1 ची एक मेथड आहे डेमो 1 आणि क्लास 2 ची मेथड आहे डेमो 2. ह्या दोन्ही ऍक्सेस करायच्या क्लास मेथड्स इन जावा मध्ये. ठीक आहे, तर फर्स्टली आपल्याला जर म्हणजे त्या मेन मेथड मध्ये जर काय कंटेंट लिहिला तर डायरेक्टली ते ऍक्सेस करू शकतो त्यातल्या मेथड. पण जर त्या मेन मेथडच्या आतमध्ये, म्हणजे त्या मेथडच्या आतमध्ये स्टेटमेंट नाही पण विदाऊट ऑब्जेक्ट, आपण आता काय शिकलो आपण, विदाऊट ऑब्जेक्ट आपण ऍक्सेस करू शकत नाही कोणत्याही गोष्टी, जर ती स्टॅटिक नसेल तर. ठीक आहे, म्हणजे नॉन स्टॅटिक असेल तर. तर आता मला सांग, जर पब्लिक वॉइड डेमो 1 जर ऍक्सेस करायचे असेल आपल्याला, तर कशी ऍक्सेस करावं लागेल. सर आधी त्याचा क्लास क्रिएट करावा लागेल. क्लास केला तर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल ना. ऑब्जेक्ट करावं लागेल. येस. हा, मग ऑब्जेक्ट क्रिएट कर का क्लासचा. 1 कर टाईप 1 त्याच्यानंतर रेफरन्स व्हेरिएबल आपला इज इक्वल टू न्यू 1 आणि त्याच्यानंतर आपलं ब्रॅकेट कम्प्लीट. काय झालं. सर स्क्रीन दिसते. हो दिसते. कर ऑब्जेक्ट क्रिएट. काय प्रॉब्लेम आहे, ऑब्जेक्ट क्रिएट करता येत नाही का. सर कीबोर्ड थोडा हे होत आहे. मी टाइप करते बट होत नाहीये त्याच्यावरती. ठीक आहे 1 मिनिट फक्त. ठीक आहे चालेल. ठीक आहे, आता आपल्याला ती डेमो 1 ऍक्सेस करायची ना. कशी ऍक्सेस करायला लागेल, ऑब्जेक्ट थ्रू. मग काय करायचं, ओबीजे डॉट डेमो 1 कर, त्याच्यावर क्लिक.
झाली ऍक्सेस. आता त्याच्या सेम तशीच काय करायचे, आता आपल्याला क्लास 2 मधली मेथड ऍक्सेस करायची. कशी करणार? सानिका, काजल कळतंय ना? हो सर, हो सर. उद्यापासून लॅपटॉपने जॉईन व्हायचं लेक्चर चालू असताना, ठीक आहे? येस सर. हम्म. ठीक आहे, आता कर रन. राईट क्लिक, झालं. एवढं सिंपल होतं. सानिका, लॅपटॉपचा काही प्रॉब्लेम आहे का? नाही, चार्जिंग नाही ना, लाईट नव्हती आज त्यामुळे. ठीक आहे. समजलं ना तुला? हो. ठीक आहे, चालेल. प्रांजल, आता उद्या आपण काय करू त्याचं, ते आता मी हे घेतलं, जसं एक्झाम्पल घेतलं होतं आता आपण त्याचं, मग अशी काय आपण म्हणजे ह्याचं घराचं, तसं तो एक्झाम्पल वगैरे हे. तर आता उद्या आपण त्याचा पुढचा पार्ट घेऊ, जे स्टॅटिक मेथड्स वगैरे आहेत, अजून स्टॅटिक व्हेरिएबल्स वगैरे कसं कुठे ऍक्सेस होतात, काय होतात, अजून आपण पुढचा पार्ट उद्याच्या लेक्चरला घेऊ. ठीक आहे? ओके सर. ओके, ठीक आहे. ओके सर, ओके. ओके, ठीक आहे. लेट झालं तर चालेल, तुम्ही मी रेकॉर्डिंग अपलोड करतो आपल्या ह्याला युट्यूबला. थँक्यू सर. ओके.